सर्व ठिकाणी एकच परिस्थिती आहे की शेतकऱ्याचा जो खर्च आहे उत्पादनाचा तो पीक निघेपर्यंत त्याचा सगळा खर्च जो आहे त्याला सगळंच गहाण ठेवायला लागतं आणि तो बँकांमधून कर्ज घेतो आणि हे करताना त्याचे जे गॅरंटर्स असतात हे सुद्धा त्याच्या मागे उभे राहतात आणि कर्ज फेडता आलं नाही तर बॉरोअर म्हणजे कर्जदार आणि त्याचे गॅरंटर्स ह्या सगळ्यांना आता बँका वेठीला धरतात कारण शेती ही आता एकूण इतकी खर्चिक झालेली आहे आणि बाजारामध्ये जर दीडपट भाव मिळाला नाही तर तो शेतकरी जगणार कसा. मार्च 24च्या निवडणुका आता कधी जाहीर होतील. 27 तारखेला राज्यसभेच्या निवडणुका पूर्ण होतील आणि अपेक्षा अशी आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. पण सध्या जे घमासान चाललं आहे देशामध्ये ते भारतीय जनता पक्ष किती बावरलेला आहे, बावचळलेला आहे, घाबरलेला आहे अशा अनेक घटनांवरून सांगता येईल. त्यातली सर्वात मोठी घटना म्हणजे किसानांचं आंदोलन जे दिल्लीच्या वेशीवरती येऊ पाहत आहे त्याला अडवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार ज्या एका निघृण पद्धतीने करते त्याचा निषेध करावा इतकं थोडं आहे. बरोबर 13-15 महिने जेव्हा मोठं आंदोलन झालं ते आंदोलन मिटलं याचं कारण तेव्हा पंतप्रधान मोदींनी यूपीच्या इलेक्शनपूर्वी एक भूमिका घेतली. या किसानांच्या आंदोलनाचा परिणाम यूपीच्या इलेक्शनवरती होऊ शकतो की ह्याच्यामध्ये पश्चिम यूपीमधले अनेक लोक आणि राकेश टिकेटसारखे लोक त्या ठिकाणी मैदानात उतरलेले होते आणि म्हणून 3 काळे कायदे जे किसानांच्या विरोधामध्ये मंजूर केले ते पार्लमेंटमध्ये मोजून 5 मिनिटांमध्ये ते त्यांनी आमची मोठी चूक झाली शेतकऱ्यांचं आंदोलन समजून घेताना किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेताना आम्ही ते काळे कायदे तुम्ही त्याला काळं म्हणत असाल पण आम्ही ते कायदे रद्द करतो अशी भूमिका पंतप्रधानांनी मांडली. काळे कायदे आणत असताना ते कोणाशी बोलले नव्हते. किसानांची तर तशी मागणी पण नव्हती. पण सरकारने अदानींसारख्या मोठ्या कार्पोरेट उद्योगपती किंवा वॉलमार्टसारख्या मोठ्या कार्पोरेट उद्योगकर्ता हे कायदे आणले हे आता सर्वांनाच कळलेलं आहे आणि ते काळे कायदे मागे घेतले. पण त्याच दिवशी कामगार संघटनांच्या संदर्भामध्ये 44 कायदे रद्द करून 4 लेबर कोड आणले. ते अजूनही मागे घेतले नाही आहेत. किसान ज्या पद्धतीने लढत आहेत त्या पद्धतीने कामगार संघटना लढत नसल्यामुळे की काय ते 4 लेबर कोड सर्व राज्यांमधून त्याचे नियमावली तयार झालेली आहे परंतु डेट ऑफ इम्प्लिमेंटेशन त्या राज्यांनी कळवायचं आहे इन्क्लुडिंग महाराष्ट्र ते अजून व्हायचं आहे. कदाचित मार्च 24च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर हे 4 लेबर कोड अंमलात येतील आणि तेव्हा कामगार वर्गाचं 100 वर्षात लढून मिळवलेलं जे यश आहे संविधानाच्या आधाराने जे कायदे निर्माण झालेले आहेत त्याच्यावरती प्रचंड मोठं पाणी फेरलं जाईल आणि कामगार गाडले जातील अशा तऱ्हेचे ते 4 लेबर कोड आहेत. आत्ता आपण जी चर्चा करतो ते किसानांचं आंदोलन जे 3 काळे कायदे मागे घेतले त्यानंतर थांबलं ते पुन्हा एकदा दिल्लीच्या वेशीवरती येऊ पाहते आणि आत्ता 2 दिवस ते स्थगित झाले कारण का काल एका 21 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू शंभू बॉर्डरवरती झाला आहे. हरियाणा पोलीस यांनी जो अन्याय केला आहे त्या व्यक्तीवरती आणि त्याच्या डोक्याला जो मार लागलेला आहे तो हरियाणा पोलिसांच्या आततायी कृतीमुळे झालेला आहे अशा तऱ्हेची बातमी आहे. आणि पंजाब पोलीस आता या हरियाणा पोलिसांच्या कृतीवरती सुद्धा आक्षेप घेऊन त्यांनासुद्धा त्यांची पण चौकशी होईल अशा तऱ्हेचा हा प्रश्न आहे. आजच्या दिवशी संयुक्त किसान मोर्चा आणि केंद्रीय कामगार संघटनांचा जो प्लॅटफॉर्म आहे यांचा संयुक्त प्लॅटफॉर्म आहे यांनी आज निषेध दिन पाळण्याचं ठरवलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये या 21 वयाच्या तरुण शेतकऱ्याचा जो निघृण मी तर त्याला खून म्हणेन हत्या झालेली आहे ती केंद्र सरकारच्या आदेशाने ही संपूर्ण चळवळ दडपून टाकण्याचा जो मुद्दा आहे त्या ठिकाणी आज निषेध व्यक्त होतो आणि 2 दिवस त्यांनी मीटिंग करून हा स्थगित केलेला आणि 2 दिवसांनंतर पुन्हा एकदा चलो दिल्ली हा मोर्चा सुरू होईल. मोर्चा जेव्हा सुरू झाला पंजाबमधून हरियाणामधून किसान निघू लागले
तेव्हा गेले 10-15 दिवस आपण पाहतो आहोत की दिल्लीच्या बॉर्डर्सवरती, सगळ्याच बॉर्डर्सवरती, पण मुख्यतः हरियाणा आणि पंजाबमधून येणाऱ्या जे रस्ते आहेत त्या ठिकाणी संभू बॉर्डर जो आहे त्या ठिकाणी मात्र जणू काही भारत पाकिस्तान सीमेवरची लढाई आहे अशा तऱ्हेने अनेक ठिकाणी अडथळे निर्माण केलेत, काटेरी कुंपणं घातलेली आहेत, टायर पंक्चर होतील अशा तऱ्हेचे सगळी व्यवस्था, किंबहुना मोठमोठी वाहनं ही येताच कामा नाहीत, एवढ्या तयारीनिशी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरुद्ध युद्ध करण्याकरता उभं राहिलेलं आहे. पंतप्रधान काय म्हणाले की काळे कायदे, म्हणजे तुम्ही जे कायदे आम्ही किसानांचे आणले ही आमची चूक झाली शेतकऱ्यांना समजून घ्यायला, पण पुन्हा एकदा जेव्हा ते तुम्हीच सांगितलं ना 14 पासून ते आत्तापर्यंत सातत्याने की आम्ही किसानच्या हिताचे कायदे करू, ते कायदे करताना तुम्ही हे कायदे मागे घेत असताना तुम्ही सांगितलं की आम्ही स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्च अधिक 50% एवढा आम्ही बाजारभाव बांधून देऊ, नवे कायदा करू. हे कोणी सांगितलं? पंतप्रधानांनी सांगितलं आणि तत्कालीन शेती मंत्र्यांनी सांगितलं, जे मध्य प्रदेशमध्ये आता निवडून आलेले आहेत आमदार म्हणून. तर ह्या दोन्ही महत्त्वाच्या व्यक्तींनी त्यावेळेस कायदे मागे घेत असताना, रद्द करत असताना, आणि हे एक आश्वासन लोकसभेच्या पटलावरती पण दिलेलं आहे, ते आश्वासन केंद्र सरकार पाळत नाही. आणि शेतकरी सांगतायत की 1 वर्षभर थांबून सुद्धा तुम्ही आमचं ऐकत नाही आहात. आमच्या शेतमालाला उत्पादनाचा खर्च आणि जर त्या 50% त्याच्यावरती बाजारभाव जर नाही मिळाला तर शेतकरी जगतील कसे? हा अन्नदाता आता पुन्हा एकदा रस्त्यावरती आलाय आणि त्याला रोखण्याचं काम जणू युद्ध पातळीवरती युद्धच करतायत अशा तऱ्हेने हा संपूर्ण व्यवहार चालू आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये चीड आणणारी गोष्ट आहे, आज तमाम भारतातली जनता, 140 कोटी जनता संपूर्णपणे किसानच्या मागे उभी राहते आहे. आणि त्याचबरोबर कामगार संघटना जे आंदोलन करतायत त्यांच्याही मागे सर्व तमाम जनतेने उभं राहिलं पाहिजे, कारण किसान आणि कामगार एकत्रमुळे केंद्र सरकारविरोधात लढत आहेत आणि ही त्यांची लढाई, ही संपूर्ण भारतीय जनतेची लढाई आहे. कष्टकरी जेव्हा शेतात आणि ऑफिसमध्ये आणि फॅक्टरीमध्ये काम करतो आणि तो जो उत्पादन करतो त्याच्यातूनच या देशाचा GDP निर्माण होतो. आज हा GDP आम्ही विकसित देश आहोत असं खोटं सांगून, खरं तर आपण विकसनशील देश आहोत, पण विकसनशील देश असताना आपण भले 3 ट्रिलियनच्या इकॉनॉमी आहोत, पण 3 ट्रिलियनवरून 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करत असताना नेमकी या शेतकऱ्यांची परिस्थिती, नेमकी या कामगारांची परिस्थिती प्रत्यक्षामध्ये फॅक्टरीमध्ये, ऑफिसमध्ये, शेतामध्ये काय आहे, ते कसे जगतायत याचा जर अभ्यास केला तर या देशामध्ये या गेल्या 10 वर्षामध्ये एवढी प्रचंड विषमता निर्माण झालेली आहे की 1 लाख लोकांकडे या देशातली 70% संपत्ती म्हणजे ॲसेट्स जमा झालेले आहेत. हे सगळे ऑक्सफॅमचे रिपोर्ट आहेत, हे सगळे किंवा विषमतेचे रिपोर्ट्स आहेत. आणि अर्थव्यवस्थेमध्ये जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे किंवा भुकेचा जो इंडेक्स आहे याच्यामध्ये भारत हा 113वा, 117वा, 130वा या रँकिंगवरती आहे. त्यामुळे कसलं आलं आहे आपलं 3 ट्रिलियनची आणि 5 ट्रिलियनची इकॉनॉमी? जी काही गुंतवणूक भारतात येते ती प्रत्यक्षात आलेली नाही आहेत, पण ते आकडे मात्र GDPमध्ये दिसत आहेत. म्हणून 4 ट्रिलियन 24मध्ये दिसतील. पण ह्या विषमतेचं करायचं काय? 5 किलोच्या रेशनच्या धान्यावरती लोकांनी जगावं असं या देशाच्या पंतप्रधानांना वाटतं आणि 5 ट्रिलियनची इकॉनॉमी आम्हाला निवडणुका जिंकून देईल असं जर अर्थमंत्री आणि पंतप्रधानांना वाटत असेल तर मार्च 24च्या निवडणुकीमध्ये आत्ता तर त्यांचा जो व्यवहार आहे किसानांच्या संदर्भामध्ये आणि कामगारांच्या संदर्भामध्ये, तर या देशातली जनता या केंद्र सरकारला पूर्णपणे निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. असा हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दिवस आहे. शेतकऱ्यांची मागणी इतकी न्याय्य आहे की संयुक्त किसान मोर्चाने जवळजवळ पंजाब आणि हरियाणा आणि UPतल्या, पश्चिम UPतल्या आणि इव्हन राजस्थान आणि मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांनी हा प्रश्न लावून धरला. 13 ते 15 महिने त्या ठिकाणी सर्व बॉर्डर्स त्यांनी दिल्लीच्या
त्याही वेळचा लढा सोपा नव्हता. आताचा लढा अधिक उग्र आहे. आताचा लढा अधिक आक्रमक आहे. अत्यंत तरुण तरुणी, शेतकरी आणि शिकलेले विद्यार्थी हे सुद्धा शेतकऱ्यांबरोबरती त्या दिल्लीच्या बॉर्डरवरती येत आहेत. अजून दिल्ली दूर आहे, पण दिल्ली चलोचा नारा त्या हरियाणा आणि पंजाबच्या शंभू बॉर्डरवरती आहे. आणि देशभर आज एक प्रचंड संताप निर्माण झाला आहे. आणि संतापाचं दुसरं कारण स्पष्ट आहे की या संपूर्ण शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या संयुक्त प्लॅटफॉर्मचा जो आदेश आहे, त्यांनी 16 फेब्रुवारीला एक रूरल इंडिया बंद म्हणजे ग्रामीण भारत बंदचा कॉल दिला. तो अर्थातच उत्तर भारतामध्ये यशस्वी झाला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कामगार संघटनांनी आणि शेतकऱ्यांच्या संघटनांनी ग्रामीण भारतामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे नेले, अनेक ठिकाणी धरणं केलं आणि आपला रोष प्रकट केलेला आहे. त्यामुळे हा सर्व राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारांना इशारा आहे की तुम्ही शेतमालाला भाव स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशीप्रमाणे दिलं पाहिजे. आणि तो दिला नाही तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचं केंद्राचं सरकार आणि राज्यातलं सरकार यांना मातीमोल केल्याशिवाय भारतातली ही कष्टकरी जनता गप्प बसू शकत नाही, असाच तो इशारा आहे. आणि म्हणून स्वामीनाथन कमिटीचा जो 2006 आणि 2007च्या दरम्यान जो निकाल आला तेव्हा शेतकऱ्यांचे एक कैवारी म्हणा आणि अर्थातच शेतकी मंत्री शरद पवार यांनी त्याच्या अभ्यासाकरता एक समिती नेमली. आणि त्या समितीनंतर त्यांनी एक निश्चितपणे निर्णय पण घेतला की शेतकऱ्यांच्या डोक्यांवरचं जे कर्ज आहे हे पहिल्यांदा आपण माफ कसं करता येईल. त्याकरता त्यांनी मनमोहन सिंग गव्हर्नमेंटने आणि ॲग्रिकल्चर मिनिस्टर म्हणून शरद पवार यांनी जवळजवळ 73,000 कोटीची कर्जमाफी केली. भारतीय बँकिंग व्यवस्थेतली सर्वात मोठी कर्जमाफी होती आणि ते सुद्धा शेतकऱ्यांची होती. अर्थात केंद्र सरकारने बँकांना खड्ड्यात नाही घातलं, तर केंद्र सरकारने बँकांना 73,000 कोटी दिले. तेव्हा बँकांनी ह्या शेतकऱ्यांची कर्ज ही माफ केली. परंतु तरीसुद्धा शेतकरी वर्ग हा मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, इवन चेन्नईमध्ये दुष्काळामुळे तो ओला दुष्काळ असतो किंवा सुका दुष्काळ असतो यामुळे त्रस्त आहे. शिवाय त्याच्या मालाला भाव मिळत नाही. ही महाराष्ट्रापासून ते अगदी पूर्व भारत असो, पश्चिम भारत असो, उत्तर भारत असो किंवा दक्षिण भारत असो, सर्व ठिकाणी एकच परिस्थिती आहे की शेतकऱ्याचा जो खर्च आहे उत्पादनाचा तो पीक निघेपर्यंत त्याचा सगळा खर्च जो आहे त्याला सगळंच गहाण ठेवायला लागतं आणि तो बँकांमधून कर्ज घेतो. आणि हे करताना त्याचे जे गॅरंटर्स असतात हे सुद्धा त्याच्या मागे उभे राहतात. आणि कर्ज फेडता आलं नाही तर बॉरोअर म्हणजे कर्जदार आणि त्याचे गॅरंटर्स ह्या सगळ्यांना आता बँका वेठीला धरतात. कारण शेती ही आता एकूण इतकी खर्चिक झालेली आहे आणि बाजारामध्ये जर दीडपट भाव मिळाला नाही तर तो शेतकरी जगणार कसा, हा मूलभूत प्रश्न जे लढणारे किसान आहेत ते तर संपन्न भागातले आहेत, ते पंजाब आणि हरियाणातले आहेत, ते तर मोठी शेती करणारे आहेत, ते तर ट्रॅक्टर घेऊन जाणारे आहेत, त्यांच्याकडे तर खाद्यान्न आणि इव्हन खाद्य मिळवणारी म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पण तिथे आहे आणि मोठमोठ्या खतांच्या कारखाने पण तिथे आहेत. त्या ठिकाणच्या शेतकऱ्याची जर भारतात ही अवस्था असेल तर महाराष्ट्राला जिराईत आणि छोटा बागायत या शेतकऱ्याची परिस्थिती, मग तो 5 एकरवाला असेल किंवा 15 एकरवाला असेल, त्याच्याही शेताला, त्याच्याही पिकाला आज भाव मिळत नाही. भले कापूस असेल, जोंधळा असेल, गहू असेल, मका असेल, नाही त्याच्या बाजारभावाचा प्रश्न, किंबहुना कोणत्याही शेतमालाला खरं तर 1.5 पटीने भाव मिळाला पाहिजे बाजारभाव. आणि याकरता कायद्याची गरज आहे. आणि कोणतंही सरकार, मग ते महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल किंवा कोणतंही राज्य सरकार असेल, हे स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न द्यायला तयार झाले. भारतरत्न चौधरी चरण सिंगला पण देणार, पण त्याच्या मुलाला जयंत चौधरीला NDAमध्ये प्रवेश दिल्यानंतर चौधरी चरण सिंग जाऊन किती वर्ष झाली, स्वामीनाथन स्वतः जाऊन किती वर्ष झाली. स्वामीनाथन यांचा रिपोर्ट हा UPA गव्हर्नमेंटच्या काळात आला. त्याचा पहिला भाग म्हणून UPA गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांची कर्ज माफ केली, पण तरीसुद्धा प्रश्न सुटत नाही आहेत. अजून शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. पीक विम्यासाठी गरज आहे, कारण का प्रायव्हेट पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना अडचणीत आल्यानंतर, पीक खराब झाल्यानंतर विम्याची रक्कम देतच नाही आहेत.
आणि ह्या सगळ्या खाजगी कंपन्या आहेत म्हणून ते सरकारने चालवले पाहिजेत अशी पण शेतकऱ्यांची मागणी आहे. दीडपट भाव दिला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे. पण स्वतः स्वामीनाथन यांना मरणोत्तर आता पुरस्कार द्यायचा, भारतरत्न म्हणायचं, पण स्वामीनाथन यांनी जो अहवाल दिला तो आम्ही अंमलात आणू असं 2014 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा वारंवार बोलतात. पण प्रत्यक्ष जेव्हा शेतकरी मला स्वामीनाथन कमिटीप्रमाणे दीडपटीने भाव द्या असं जेव्हा सांगतो तेव्हा त्याच्यावरती अश्रुधराचा मारा, प्रत्यक्ष गोळीबार अजून त्यांनी केला नाही. पण हे सरकार एवढं निघृण आहे की हे गोळीबार करण्याच्या अवस्थेत जाईल. सध्या तरी पाण्याच्या गोळ्यांचा मारा करतात, अश्रुधूर सोडतात. आणि मागच्या वेळेस 150 लोक मेलेत, 150 किसान मागच्या वेळेस त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे म्हणून काळे कायदे 3 रद्द होऊ शकलेत. पण आता तर मोर्चाला सुरुवात झाली आणि एक तरुण आपला जीव एका हरियाणाच्या पोलिसाकरवी जो अत्याचार झाला त्यामुळे त्याचा जीव गेला आहे. 2 दिवस स्थगिती आहे आणि याच संदर्भामध्ये त्यांना पाठिंबा देणारे माजी गव्हर्नर म्हणजे ते गोव्याचे गव्हर्नर होते, ते काश्मीरचे गव्हर्नर होते आणि ते पूर्वोत्तर राज्यांचे पण गव्हर्नर होते, सत्यपाल मलिक यांची गव्हर्नरशिप गेल्यानंतर त्यांनी पुलवामाच्या प्रश्नावरती जे वक्तव्य केलं की लाखो म्हणजे सैनिकांचे जीव वाचले असते, मी मदत करायला तयार होतो, पण माझं तोंड बंद करण्यात आलं असं जेव्हा सत्यपाल मलिक सारखं सांगायला लागले. आणि ते स्वतः किसान आहेत आणि ते उत्तर प्रदेशामधले आहेत आणि चौधरी चरण सिंग बरोबर त्यांनी एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि आता ते भारतीय जनता पक्षाचे त्यानंतर नेते झाले. विरोधक तर बोलणारच भाजपच्या विरोधात, पण एक अंतर्गत मनुष्य जो गव्हर्नर म्हणून राहिलेला आहे तो जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांचं बिंग फोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं तोंड बंद करण्याकरता इलेक्शन अजून 15 दिवसांनी येणार आहे. तत्पूर्वी CBI आणि ED यांनी त्यांच्या घरावरती छापे मारण्यासाठी गेले 2 दिवस हैराण करून सोडलेले आहे. दिल्लीमध्ये म्हणा किंवा 30 ठिकाणी त्यांनी छापे टाकलेत. सत्यपाल मलिक यांचा आवाज बंद होणं शक्य नाही, सर्वच जण जाणतात. सत्यपाल मलिकांचं जे संरक्षण आहे ते काढून घेतलेलं आहे भारत सरकारने, कारण त्यांची गव्हर्नरशिप संपली. किंबहुना गव्हर्नर पदावरून निवृत्त झालेले अनेक लोक आहेत, यांची संरक्षण व्यवस्था सरकारने करायची असेल ती अनेकांची आहे. मात्र सत्यपाल मलिक जे भारतीय जनता पक्षाचे एक उपाध्यक्ष पण होते ते जेव्हा बोलू लागतात की या देशाचा पंतप्रधान आणि या देशाचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर हे लोकांना मिसगाईड करतायत आणि पुलवामा एक अर्थातच भारतीय जनता पक्षाचा बनाव आहे, इतकं मोठं विधान त्यांनी केल्यानंतर त्यांच्यावरती आता CBIच्या धाडी पडतात. याचाही आपण सर्वांनी भारतीय जनतेने निषेध केला पाहिजे, कारण सत्य बोलणाऱ्या माणसाचं तोंड बंद करणं हे विरोधकांच्या बाबतीत होतच आहे. पण किसानांचा नेता चौधरी चरण सिंगांना एक भारतरत्न पुरस्कार देत असताना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या डॉक्टर सत्यपाल मलिक यांना अशा तऱ्हेने हैराण करणं, त्यांचंही वय 80च्या पुढे आहे. त्यामुळे 80च्या पुढे असणाऱ्या मला मार्गदर्शक मंडळात पाठवून द्यायचं आणि सर्वांची तोंड बंद करायची. या पद्धतीने सत्यपाल मलिक यांच्या घरावरती जे CBIचे छापे चालू आहेत त्याच्यातून त्यांच्याकडे काय मिळणार आहे, कारण त्यांच्याकडे काहीच नाही आहे असं त्यांनी वारंवार सांगितलं आहे. आणि म्हणून सत्यपाल मलिक हा किसानांचा पुत्र आहे, मुलगा आहे, ते स्वतः किसानी करतात, त्यामुळे ते कोणाला घाबरणार नाहीत. तमाम जाट समूह त्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहील आणि हा जाट समूह उत्तर भारतामध्ये भारतीय जनतेचा पराभव करायला निश्चितपणे उत्सुक आहे. अशा परिस्थितीत रोजच चुका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला जी अवदसा आठवली आहे ती डॉक्टर सत्यपाल मलिक यांच्या घरावरती हल्ले करणं म्हणजे छापा टाकणं आणि किसानांवरती हल्ले करणं, किसानांना खलिस्तान म्हणून सांगणं आणि किसानांना खलिस्तान म्हणण्याची जी काही एक घाणेरडी परंपरा भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानांनी आणि त्यांच्या नेत्यांनी जी केली ती परंपरा परवाच्याच दिवशी म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये एक IPS ऑफिसर जो पगडी घालणार आहे वेस्ट बेंगॉलमध्ये त्याला सुद्धा तुम खलिस्तानी हो असं म्हणणारे भारतीय जनता पक्षाचे कलकत्त्याचे नेते आज भान विसरून अशा तऱ्हेचे आरोप करतायत की पगडी घातली म्हणजे खलिस्तानी, तुम्हाला विरोध केला तर देशद्रोही.
त्यामुळे सगळे तमाम किसान आणि तमाम भारतातले मोदी विरोधक किंवा भारतीय जनता पक्षाचे विरोधक हे आता देशद्रोही ठरवले जात आहेत. या सर्व लोकांनी मिळून आता भारतीय जनता पक्षाला मार्च महिन्यामध्ये जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा किसानांचं आंदोलन, कामगारांचं आंदोलन, या सर्वांनी या भारतीय जनता पक्षाला, ज्यांनी संविधान मोडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांनी संविधान बदलून हिंदू राष्ट्र करण्याचा एक कुटील डाव आखलेला आहे आणि संपूर्ण सत्ता एका पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने नेण्याचा प्रयत्न केला आहे, हे फॅशिझम जे आहे हे फॅशिझम लोकांनी झुगारून द्यावं. मग त्यात व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, याचबरोबर कलाकार, साहित्यिक, पत्रकार यांनी कोणीही आमच्या विरुद्ध बोलता कामा नये याकरता एक दडपशाहीचं वातावरण जे निर्माण केलं आहे त्याचा प्रतिकार करणं जे किसानांनी केलं आहे. तर किसान आंदोलन केवळ किसान करतायत असं नव्हे, तर भारतातले 140 कोटी जनता किसानांच्या आणि कामगारांच्या मागे आहे. हे आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि म्हणून कोणीही न घाबरता आपला मतपेटीतला जो काही अधिकार आहे, प्रत्येक नागरिकाने एक मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. उमेदवार कोणी का असेना, जो उमेदवार ठरेल तो भारतीय जनता पक्षाचा पराभव करणारा, लोकांनी ही निवडणूक आपली निवडणूक आहे समजून घेतलं पाहिजे. पक्षाचे उमेदवार असतात कारण ती एक पद्धती आहे, पण शेवटी लोकांनी इमर्जन्सीनंतर आपणच इंदिरा गांधींचा पराभव करू शकतो हे लोकांनी ठरवलं आणि मग नेते निर्माण झाले. हीच परिस्थिती आता पण आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याकरता किसानांचं आंदोलन, कामगारांचं आंदोलन आणि या देशातल्या तमाम पत्रकार, कलाकार, मध्यमवर्गीय सर्वच लोकांनी हा देश वाचवण्यासाठी, किसानांचा अधिकार वाचवण्यासाठी आणि अर्थातच कामगारांचे अधिकार वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे किसानांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत, कामगारांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत ही भूमिका घेऊन त्याचा मतदानावरती निश्चितपणे एक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मत व्यक्त केलं पाहिजे. हे या ठिकाणी बोललंच पाहिजे, किंबहुना हे राजकारण केलंच पाहिजे. किसान शेवटी केवळ MSP मागतात, त्याचा कायदा मागतात. एवढ्यापुरतंच नाही तर केंद्र सरकारच्या एकूणच कामगार विरोधी आणि शेतकरी नीतीविरुद्ध लढतायत. त्यामुळे लोकांनी सुद्धा त्यांना पाठिंबा देत असताना एवढा व्यापक विचार करणं आवश्यक आहे. म्हणून किसानांचं आंदोलन हे आपलंच आंदोलन आहे. या पद्धतीने भारतातल्या जनतेने किसानांच्या आणि कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. एवढंच मत मी व्यक्त करतो. आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो शेअर करावा आणि मॅक्स महाराष्ट्राला सबस्क्राईब करावं अशी कळकळीची विनंती करतो. कारण शेवटी लढणारी जी काही चॅनल्स आहेत ती गोदी मीडिया लढू शकत नाहीत, गोदी मीडिया लढणार पण नाही आहे. परंतु मॅक्स महाराष्ट्रासारखी जी यूट्यूब चॅनल्स आहेत याचाच घरोघरी प्रसार झाला पाहिजे. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की मॅक्स महाराष्ट्र सबस्क्रायबर बना, मॅक्स महाराष्ट्राला मदत करा आणि मॅक्स महाराष्ट्राचा हा जो काही व्हिडिओ आहे हा शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. इथेच थांबतो.